लगा 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 आज कशाचा बेत आहे उकड आहे लगा लाच केला का जरा उकड आहे म्हणतोय आता विचार तू जाऊ पायाची कोंबडी आहे. आज शिमगाय केले वांग्याचं कालवण तकडे अजून खीर केली आहे माणसं बोंबला लागली लगा पलीकडे वस्तीची आज शिमगाय म्हणल्यावर बोंबलणारच की. वांग्याचा बेत दिसतोय आज हं. आबा वाडा चापून ढिले पण लागा हाड हाड कुत्री एक सारखच मध्ये येतय जेवढं पोटाला लागते तेवढं खाते बाबा हा ही बराबर बोलला बघा अगदी माझ्या मनातलं बोलला बघा आबा वरण भात पण आहे बघा हा भात नाही आपल्याला चालू वरण थोडं घ्या पुन्हा तो खा कालवण आबाला चार वरण आला मी पण वरण खाणार नाही घ्यायचा भात आणि वरण का खातोय केलं नाही लय बरं. जा येते कुत्र हान घ्या ग अहो, मग त्याला भाकर भूक लागली भाऊजी. अगं तिकडे टाक भाकर त्याला तू उरवतोय भाकरी. खात पिन नाही भाकर त्याला बाजरी लागते ज्वारी नको म्हणतो. ते पिन चांगला ही झालाय मग सोखला या मिळते ती खा म्हणा ही बी मिळाली नाही हा पण बाजरीच्या भाकरीला कालवण लय मी नाही जेवत मी नाही जेवत जेवा नाही नाही मी नाही दुपारी जेवत गावा जेवलाय आणि मी नाही जेवत. नाही नको जेवाय एक भाकर खावा एवढी नको 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 जेवा खाऊ दे की नको म्हणले चायला दे चायला दे तिकडं माझ्यासाठी स्पेशल त्याला वाढूच नको नाही तिखट खात नाही तिखट खात नाही मी. नाही नाही मला वडापाव ही खाऊन आलाय तुला माहित नसताना तुला माहित ना संग मीच होती की रुपया मोडला नाही आम्ही. खाताय रे तुला सांगत नाही फसवते तुला पण म्हणा. तर रोज खातोय भजी जिलबी पोरासनी बोलवा की ती दुकानात जरी गेला ना पाव किलो घेत खायला पण फुकाटचं नाही खात उचलून आवं, ती देते ती त्यांच्यासाठी पोर ए भाऊजी बोलवा की लेकर अरे या पोरानं ये झोपली तर या पटकन. या आणू झोपले मोबाईल ठेवतातच हे आबा कालवा किती खातात रे, आणू झोपली याला. दमाने या पोरी तुळू झालं ती पिलते ती पोरं. झोपले झोपू द्या हे असं आहे बघा आपल्या संध्याकाळचं वातावरण कसं आहे चांदणं नुसतं इकडं ताईनं बघा भगुलं गतच भरले का बघा हे दिसलं का चांदो मामा चांदणी द्याय जवळ चांदो मामा चांदणी नाही हाय ती काय काय ती मोबाईल मधली चांदणी त्याला पाणी तरासला ती हात धुत नाही तुम्ही उठावर त्या हांड्यात पाणी हात धुवा अहो, हात धुवून मोबाईलच बघत बसले होते. अजून एकदा हात धुवायचा तसली सवय करायची नाही हात धुवूनच जेवाय बसायचं धुवा तर चांगलं चुळून धुवा साईडला घ्या पाणी साईडला घ्या ना पाणी त्यातच हात बुचकाळताय मटामट. वाता येईल एक पाणी त्याला काय झाडाला वाचायला लेकराने आता कुठं अंधाराचं बेलरात जावं या धुवून मम्मीला खावा तोडून आता वरण भात केलाय की मस्त वाढ म्हणून लांब लांब बसायला का माहिती शेजारी बसला सगळी आखा इथं बसतो इथं बस नाही शेजारी बस इथं बस बापू तिकडे आबाकडे बस बसा तर काय अशी पंगत बसली बघा मोना इकडे बसली इकडं आपला गोडल्या बसला बघा तिकडं ताय बसली बघा इकडं गावठी पूनम बसली बघा इकडं गावठी हनुमंत बसला बघा इकडं अनिकेत बसला बघा बापू उर्फ इकडं आबा बसलं बघा वगैरे पाहुणं इकडं बघा अंकिता बसली बघा लांबड्या नाकाजी तुमचं बरं आखूड काय ते असं चालू आहे नियोजन लगा 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 भाताचा बीत आहे गिर लगा 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 ती पांढरं दिसतं गिर पलीकडं भात वरण आहे भाऊजी लगा 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 ती पिवळं कसं काय दिसत लागत वरण केलंय हळद टाकली मुलगवर आयला काय खरं नाही लागा खात नाही पण तुम्ही खास तुझ्यासाठी केलं या मग काय आता खा खा बया खा ओके बापूला दे नाही नाही दे बापू नाही नाही बापूला जास्त दे ग मी द्यायचंय नाही नाही बापू तुझा आहे म्हणून जरा जास्त दे ग भाऊजी माझं आणि तुझं मी म्हणली बी नाही आणि खरंच बी नाही मनातल्या मनात म्हणते ना कशाला मनातल्या मनात अहो, म्हणते हे भाऊजी म्हणते तर भाऊजी काय म्हणतोय म्हणते तर नवऱ्याला जादा देतील मला कमी देते मला म्हणते. म्हणून तुझ्या शेजारी जाऊन बसलाय बघ खाय मिळते म्हणून ध्यान टाकत बसलाय तिथं तू त्याच्या विश्वास ठेवू नको हे भांडणच लागतं तुला फसवून खाता येते बाजारात खाऊ द्या त्यांच्या पोटाला लागते तेवढं खात्यात आहे. फसवून खाल्लं काय नाही पोटावर बांधतोय का अरे दुकानदार सुद्धा म्हणते ती निलेश दादा काय खायचं ती खावा भजी जिलाबी तर इथं बसून खावं म्हणते. हा कुठलाच हॉटेलवाला आपल्याला म्हणत नाही नको म्हणलं तर देते ती पुण्यात बांधून लगेच खावा बसा काय झालं ह्या शनिवारी एका हॉटेलवाल्यानं मला पुरी भाजी खाया बोलवलं म्हणून ह्यांनी शिळी काय म्हणून गेलं आणि येतानाच बाजार घेऊन आलं अशी गेम केली ह्यांनी. मलाच कोण कसं बोलव ना खायला
मी आपली वरण भात खाऊन दिवस तुला म्हणून त्या दिवशी पुऱ्या किती केलत्या आणि भाजी किती केली आजारी पडली तू काय करायचं आजारी पडली मला आता हे जे एवढं खाल्लं एवढं खाल्लं तिनं आजारी पडूस इतकं वरण भातावर झाली डायरेक्ट. डायरेक्ट वरण भात तिला मस्त खावाटतंय कालवण भाकरी पण डॉक्टर म्हणला 5 दिवस तुम्ही वरण भात ही खायचा. तुला तास वाटलं नाही माझं घेत टाकतो मला नको घ्या, मी दूध खाणार आहे नको नको हा मला नको. मी नाही दुपारी 1 वाजता खाल्ली मी 1-1:30 वाजता. वरण खाऊ 1-1:30 वाजतावर बघतो काय नाही पुन्हा नाही मी खात. पुरा काबर खात नाही ती खायची भाकर त्यातली काढून नको नको. थोडं त्यातली भाकर काढून भात वाटत बापू काय पिंक तुझ का काय खात्यात आहे ती खात्यात आहे का तुला माहिती लगा ते भाव कसा भुक्याला बघितला दस वडायला लागलाय भावा. मी कुणाची वाट बघत नसतो. भूक लागली की खायचं, ताण लागली की ताक प्यायचं. ताकच करत नाही आम्ही कडी पुरतच आज केलं अगं मी दह्यात हांडाभर पाणी ओतून खातो. पेत येतं पाणी पिऊन ओतून असं भाऊजी पाणी वाटतं दही ताटात असं असं कुचकारत येतं त्यात भाकर टाकते तर काला करते खात्यात भाऊजी ताकाचं ग आणि ते बी हातानं ताक करते आबा कसा आहे बेत काय काय नाही, चांगलं आहे बघा. चांगला आहे का दाबून हाना ढिलं पडू नका. औ या जेवाय घास घालायला तोंडात तोंडातच घाल. आम्ही का नाकानं खाते तुम्ही जेवा म्हणल्यावर जेवाय नको म्हणताय आईला पण डॉक्टरनं ही चंगळ उठवली भात आवडी पदार्थ दिला बघून कशाला भात आता खाऊ वाटना बघून- म्हणले की तिला 8 रोज भात बंद केलता जाडी वाढायली म्हणून ती डॉक्टरनं तिची भाताची इच्छा पूर्ण केली नाही पण भात खाऊ वाटना आता ते वांगले छान तुम्ही आत गेल अगं आका खा की ग तू खा की बाई खा खा खे खा पोळतय वे पोळतय का हं. मी हिला अक्का म्हणतो बघा ही बहीण आहे माझी म्हणजे बहीण माझ्या पोटाला आली आहे बघा ही माझी सगळ्यात थोरली बहीण होती सेम अशी दिसत होती सेम अशीच बोलत होती म्हणून हिला अक्का म्हणतो. आई तुला काय म्हणायची र आई बाळी म्हणायची बघा जया म्हणायची. मी अक्का गुडल्या म्हणतो. तुझी माया कोण करतं सगळ्यात जास्त होय कोण करतं बाय म्हणलं की ते जमाना काय एकदाच रेडिओ मोठ्यानं म्हण कोण म्हण हा हा हा. तेवढं म्हणलं तर पप्पाचं मन बघ किती मोठं झालं मोठं नाही तिला बाय मी खरंच माया करतो ना तुझी तिला माहिती सगळ्यात जास्त माया करतो. दाब दिल्यामुळे तुझं नाव सांगितलं. सगळी माया करते तिला म्हणायचं होतं. हा सगळीच माया करते तिला म्हणायचं होतं पण तुझ्या दबावापोटी हम्म. तिने तुझं नाव घेतलं. तू फुलवून नसतं माणसासनी. अंकिता हुशार बाप तू कोणाचा आहे हा आवाजा जवळ बसलाय तू कोणाचा आहे तू कोणाचा आहे शिकवते शिकू नका कोणी त्याला ती आधी तू दोनदा कोणाचा म्हणला आहे आबा पण आबाच आहे वे बर 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 त्याला झोपीत न उठलं का आबा लागतो झोपताना आबा लागतो आणि तुमचं का नाव घ्यावं त्यानं ताई तू कोणाची आहे नवऱ्याची भाऊजीचे कारण दवाखान्यात न्यायचं म्हणजे भाऊजीच नेणार आणि भाऊजीची माया करायची हा शिवे द्यायच्या फोनावर अजून आता सगळीच देते ती मला आहे ना तीच काय मला दिदी म्हणतो मी हातून तुम्ही घेते मला देताय मी बी तुम्हाला सगळीच तुम्हाला देते सगळ्याला तुम्ही. खा पिते भरून आधी संपव. नवरा सुद्धा तुझी बाजू घे ना ग गोड बोलली नाही म्हणून भाऊजी बक्काच बितारलं तुझ्यावर तुम्ही नेलं ना मला दवाखान्यात हा वडदा पाठवून तू पण आता पाक मारायला कमी लागली. पडलं तर आपलं ताट आहे येतं बघा मस्त पैकी वांग बिंग आहे बघा ए इथं वाढून ठेवलंय माझं वाढायचं काम खायचं ना खायचं काम तुमचं मी काय आता घास भरवणार नाही घोड्याला पाण्यावर हेच आमचं काम आहे. घोड्यावर पेज का लाद द्यायची तुझं काम आहे. तर दोस्तांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये वरण भात बाय खाया या वरण भात